शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण आपल्या हळदीमध्ये दुसऱ्या ड्रिचिंगचं काम करत आहोत। आपण पहिली जी ड्रिचिंग घेतली होती त्याला आज जवळपास 2 महिने पूर्ण होत आले आणि आज दुसरी ड्रिचिंग करायचं एकमेव कारण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जो सतत झालेला पाऊस आणि ढगाळ वातावरण, या पावसामुळे आपल्या हळदीवर कंदसड, कंदकुज, करपा अशा बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणजे होतेच। त्यासाठी आपण आज प्रिव्हेंटिंगमध्ये म्हणजे हे रोग आपल्या हळद पिकावर येऊ नये यासाठी आपण ड्रिचिंग करायचं काम करत आहोत। तर ड्रिचिंगमध्ये आपण आज जैविक नियंत्रणाकडेच जास्त भर दिलेला आहे आणि पहिले पण जे ड्रिचिंग घेतलेली आहे ते पण जैविक पद्धतीनेच केलेली आहे। आजच्या याच्यामध्ये आपण प्रामुख्याने घेतलेले औषधं म्हणजे एक NPK बॅक्टेरिया, दुसरं म्हणजे ट्रायकोडर्मा व्हेरिडी आणि तिसरं म्हणजे सुडोमोनस। हे 3 वेगवेगळे बुरशीनाशक बाजारामध्ये मिळतात, त्याचा आपण वापर करू शकतो। शक्यतो आपण रासायनिक कीटकनाशक, रासायनिक बुरशीनाशकांचा जमिनीद्वारे वापर करत नसतो, कारण आपल्याला या जैविक नियंत्रणाचा मागच्या 2-3 वर्षापासून चांगला अनुभव आणि चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, जमिनीमधील सेंद्रिय कर्ब टिकवण्यासाठी, जमीन वापसा स्थितीत राहण्यासाठी, जमीन भुसभुशीत राहण्यासाठी या जैविक बुरशीनाशकांचा खूप मोठा फरक पडत असतो। त्यासाठी आपण जैविक नियंत्रणच करत असतो। तर त्यामध्ये आपण काय काय घेत आहोत त्याबद्दल आपण 2 मिनिटं चर्चा करू। शेतकरी मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे सर्वात सुरुवातीला आपण NPK बॅक्टेरियाबद्दल थोडी माहिती पाहू। याआधी आपण थोडं खर्चाचा जर विचार केला मित्रांनो, तर रासायनिक खताचे भाव दरवर्षी वाढत आहेत आणि आपला उत्पादन खर्च हा वाढत चालला आहे। रासायनिक खतामुळे शेतीचं आरोग्य सुद्धा बिघडत आहे आणि आपल्या जमिनीमध्ये कितीतरी क्विंटल फॉस्फरस, पोटॅश, हवेमध्ये नत्र सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे आणि हेच हवेतील नत्र पिकांना मिळवून देण्यासाठी आणि जमिनीतला न विरघळणारा स्फुरद पिकांना मिळवून देण्यासाठी आणि अचल स्वरूपातील पालाश मिळवून देण्यासाठी NPK बूस्टचा आपण इथे वापर करत आहोत। याचं प्रमाण मित्रांनो एकरी 500 ग्राम जर आपण पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वापरलं तर पिकांना नत्र, स्फुरद, पालाशचा पुरवठा होतो। जीवाणू खते ही नक्कीच आपल्याला पुरणारे, जमिनीस आरोग्य सुधारणारे, कमी किमतीमध्ये आणि फायद्याचे आहेत आणि आपण रासायनिक खतांचा एवढा वापर करतो, एवढा खर्च त्यावर करतो आणि आपली पीक निघाली की म्हणतो खताचा आपल्याला फायदाच झाला नाही। तर काय होतं मित्रांनो, आपण बाकी कितीही खर्च करतो पण माती परीक्षण करायला लागणारे 500 रुपये आपल्याला खूप जास्त वाटतात आणि त्यामुळे आपल्या जमिनीत किती खते शिल्लक असावी असताना सुद्धा आपण त्या खतांचा पुन्हा वापर केला जातो किंवा जमिनीमध्ये टाकतो, कारण आपल्याला माहीतच नाही की आपल्या जमिनीमध्ये कोणतं खत किती आहे। बरं जाऊ द्या, या विषयावर आपण नंतर कधी स्पेशल व्हिडिओ घेऊ। तर सांगायचे तात्पर्य एवढेच, आपल्या जमिनीमध्ये टाकलेले किंवा शिल्लक असलेले जे NPK अन्नद्रव्य आहेत हे आपल्या पिकापर्यंत आणायला किंवा आणून द्यायचे कार्य हे NPK बॅक्टेरिया करत असतं आणि जर तुम्ही या जीवाणू खतांचा वापर 2 वर्षे जरी केला तर नक्कीच तुमच्या रासायनिक खतांचा वापर 25 ते 50% कमी करू शकतो। तर हे कार्य झालं आपल्या NPK बॅक्टेरियाचं। आता आपण जे आहे दुसरं औषध त्याबद्दल आपण 2 मिनिटं पाहू। ते दुसरं औषध ट्रायकोबूस्ट DX या नावानं आपण घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता, पण मी जे आणलेलं आहे बूस्टर कंपनीचं ट्रायकोबूस्ट DX या नावाने येते।
तर मी त्याचा वापर करत आहो मित्रांनो। तर ट्रायकोडर्मा काय काम करते किंवा ट्रायकोडर्माचं कार्य काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, तरी पण मी 1-2 मिनिटं त्या विषयावर बोलण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, ट्रायकोडर्मा म्हणजे काय? मातीतून येणाऱ्या रोगासंदर्भात एकात्मिक व्यवस्थापनामध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी महत्त्वाची ठरते। ट्रायकोडर्माच्या अनेक प्रजाती असल्या तरी त्यातील ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि ट्रायकोडर्मा हार्जेनियम या 2 महत्त्वाच्या प्रजाती आहेत आणि हे मातीत मुबलक प्रमाणात आढळतात। ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून ती रोपांच्या मुळालगत काम करते। ती रोपांच्या मुळावर पातळ थरामध्ये वाढताना रोपांच्या वाढीसाठी आवश्यक ती वाढवर्धक द्रव निर्माण करते। मुळांची लांबी व संख्या वाढवून रोपांची वाढ जोमदार होते। मुळावर पातळ थरामध्ये रोगकारक बुरशींना मुळापर्यंत पोहोचता येत नाही, म्हणजेच रोपांचे रोगापासून संरक्षण होते। आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय पदार्थाच्या सानिध्यात अतिशय चांगल्या प्रकारे वाढणारी ही बुरशी आहे, जिचा वापर आपण सेंद्रिय खतामध्ये, शेणखतामध्ये अशा विविध प्रकारे या ट्रायकोडर्माचा आपण वापर करू शकतो आणि आपल्या पिकाला अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसोबत रोग आणि विविध घटकापासून संरक्षण देऊ शकतो। साधारणपणे आपल्याकडे मातीमध्ये 70च्या आसपास प्रजाती सहजतेने आढळतात। त्यापैकी ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि ट्रायकोडर्मा हार्जेनियम या 2 प्रजाती जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती जैविक पद्धतीने बुरशींच्या नियंत्रणासाठी वापरल्या जातात। यामध्ये ट्रायकोडर्माचा जेव्हा आपण वापर करतो, हा वापर जमिनीद्वारे बियामार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशींचा वापर केला जातो। जमिनीत रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही, तसेच त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतो। परंतु ट्रायकोडर्मा बुरशींची कार्यक्षमता जमिनीत खूप काळ टिकून राहते आणि सूक्ष्मजीवांसाठी अनुकूल असते। ट्रायकोडर्मा मातीमध्ये शेणखतातून, सेंद्रिय खतातून मोठ्या प्रमाणात वापरली जातात। तसेच पाण्याद्वारे देखील ठिबक सिंचनातून जमिनीत देता येते। आता ट्रायकोडर्माची जर माहिती पाहिली तर ट्रायकोडर्मा ही जवळपास हिरव्या रंगाची बुरशी आहे। सगळ्या प्रकारच्या मातीमध्ये आढळते। सेंद्रिय पदार्थाचे जे कुजण्याचे काम आहे जमिनीमध्ये करण्यामागे तिचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे। म्हणजे जैविक बुरशीनाशक असण्यासोबत ट्रायकोडर्मा एक उत्तम डिकंपोजर आहे। याचा आणखी एक फायदा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा काम कसं करते। ट्रायकोडर्मा ही इतर बुरशीवर वाढणारी बुरशी आहे। मायकोपॅरासिटिक असं त्याला म्हटलं जातं। या बुरशीच्या आत जाऊन त्या बुरशीतील अन्नद्रव्ये ती शोषून घेते, जेणेकरून त्या बुरशींच्या वाढीस मर्यादा निर्माण होतात। यामुळे जे काही मुळं सडून खोड सडणे, फळ सडणे, कंद सडणे इत्यादी रोगावर नियंत्रण ठेवते। ट्रायकोडर्मा जसं मी आता सांगितलं की अतिशय प्रभावी आणि फक्त जैविक बुरशीनाशकच नाही, तर हे अतिशय उत्तम डिकंपोजर आहे। त्या व्यतिरिक्त निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमींचा जो प्रादुर्भाव होत असतो, तर त्यांची अंडी कुजवण्यासाठी ट्रायकोडर्मा अतिशय परिणामकारक आहे। म्हणजे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण, उत्तम डिकंपोजर, सूत्रकृमीपासून संरक्षण आणि NPK नत्रस पूरक पालाश विरघळणारे जीवाणू ते आपल्या पिकाकडे बोलून त्यांच्याकडे अन्नद्रव्ये पुरवतो आणि त्यांचा संच वाढवून या मातीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये न विरघळणारे खतांचे पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपात रूपांतर होऊन आपल्या पिकांना सहजतेने उपलब्ध करून देतात। या व्यतिरिक्त ट्रायकोडर्मा स्वतः अतिशय उत्तम असा फॉस्फरस विरघळणारा म्हणजे स्फुरद विरघळणारा बुरशींचा प्रकार आहे। सोबतच पिकांच्या मुळांना प्रोटेक्टिव्ह संरक्षण, ज्याला आपण म्हणतो की जैविक कुंपण जे आहे हे ट्रायकोडर्मामुळे मिळत असते। असे कितीतरी फायदे ट्रायकोडर्माचे आहेत, ते तुम्ही तज्ज्ञाकडून जाणून घेऊ शकता। आता याचं प्रमाण पाहू। बाजारामध्ये 2 प्रकारच्या ट्रायकोडर्मा उत्पादने उपलब्ध असतात। एक असतं द्रव स्वरूपातील, एक असतं पावडरच्या स्वरूपातील। द्रव स्वरूपातील उत्पादने जे आहेत त्यांची कार्यक्षमता ही किंवा काम जे आहे हे तात्काळ चालू होतं। पावडर फॉर्ममधील जी आहेत त्यांना ॲक्टिव्ह होऊन काम करण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो आणि दोन्ही पण उत्पादने चांगल्या दर्जाची आहेत। आता आपण जे वापरत आहोत हे ट्रायकोबूस्ट DX एकरी 500 ग्राम
हे DX फॉर्ममध्ये असते. तुम्ही जर ट्रायकोडर्मा WP फॉर्ममध्ये घेतला असेल तर त्याचं प्रमाण एकरी 2 ते 3 किलो घ्यावं लागेल. तर ही झाली मित्रांनो ट्रायकोडर्माबद्दल थोडक्यात माहिती. आता आपण पाहू आपलं तिसरं औषध जे आहे सुडोमोनस. हे सुडोमोनस आपण IPL कंपनीचं घेतलेलं आहे. सुडोमोनस हे एक जैविक बुरशीनाशक आहे आणि आपण याला जीवाणू पण म्हणतो. हा इतर जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगावर फार मोठा परिणामकारक काम करतो. सुडोमोनस हे फक्त बुरशीनाशकच नाही आहे, तर हा वनस्पतींच्या वृद्धीसाठी आवश्यक असणारा जमिनीमधील एक जीवाणू आहे. याचा वापर आपण आज मुख्य म्हणजे हळद पिकात येणारी कंदसड यासाठी किंवा कंदसड येऊ नये यासाठी वापर करत आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की रोग आपल्या पिकावर आल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा रोग येण्या अगोदर उपाययोजना केल्या तर आपला खर्च आणि वेळ दोन्हीमध्ये बचत होऊन उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊ शकते. आता तुम्ही म्हणसाल आपल्याला कसं माहीत होईल की कोणता रोग येणार आहे, त्यासाठी कोणती औषधी वापरायला पाहिजे? हे तुमचे प्रश्न अगदी बरोबर आहेत मित्रांनो. पण एक सांगतो, एक उदाहरण घ्या. आपण सगळ्यांनीच लहान असताना पोलिओ घेतलेला आहे आणि आता पण लहान बाळांना आपण जन्माला आल्यापासून न चुकता लसीकरण करत असतो किंवा लस देत असतो. तर हे कशासाठी देतो हे सांगण्याची गरज नाही. बस तसंच आहे, हे प्रिव्हेंटिंग नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. मी असं म्हणणार नाही की मी जे औषध वापरतो तेच तुम्ही वापरा. तुम्हाला ज्या औषधावर, ज्या औषध तयार करणाऱ्या कंपन्यावर किंवा जे शेतीविषयी तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा चांगला त्या विषयावर अभ्यास आहे अशा लोकांना विचारून औषधं घ्या. माझं म्हणण्याचं किंवा सांगण्याचं कारण एकच की कंदसड, कंदकूज यासारखे रोग आपल्या हळद पिकावर आले तर याचा आपल्या उत्पादनावर 50 ते 60% परिणाम होऊ शकतो. आणि आता मागच्या 8 दिवसामध्ये जो पाऊस आणि वातावरण पाहता कंदसड, कंदकूज, करपा हे रोग येण्यास किंवा हे रोग हळद पिकावर पडण्यास अनुकूल वातावरण आहे. म्हणून याचा उपाय आत्ताच करणे खूप गरजेचं आहे. आणि त्यांच्या शेतामध्ये सध्या कंदसडीचा प्रादुर्भाव दिसत नाही आहे, त्यांनी जैविक औषधांचाच वापर करणे फायद्याचं राहील. त्यामध्ये तुम्ही आता ट्रायकोडर्मा, NPK बॅक्टेरिया, सुडोमोनस, मायकोरायझा इत्यादींचा वापर करू शकता. आणि परत एका महिन्यानंतर बॅसिलस प्लस सुडोमोनस याची एक ड्रिचिंग जर केली तर हा रोग येण्याचे खूप कमी चान्सेस राहतात आणि आपली जमीन, माती भुसभुशीत राहते, वापसा स्थितीमध्ये राहते. पण ज्यांच्या शेतामध्ये किंवा हळद पिकामध्ये कंदसडीचा, कंदकुजीचा प्रादुर्भाव आत्ता दिसत असेल किंवा कंदसडीमुळे नुकसान होण्यास सुरुवात झाली असेल त्यांनी मात्र रासायनिक कीटकनाशकांचाच किंवा रासायनिक बुरशीनाशकांचाच वापर करणे चांगले राहील. आणि हा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जैविक पद्धतीचा वापर करू शकता. तर मित्रांनो, ही झाली सुडोमोनस याबद्दल खूप छोटी माहिती, कारण याचे कार्य खूप मोठे आहे. तर अशा पद्धतीनं आपण या 1-2 दिवसात याविषयी थोडी माहिती गोळा केली आणि ते तुम्हाला सांगण्याचा छोटा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं आज आपली हळद आहे. आता सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्या प्लॉटला आज दुसऱ्या ड्रिचिंगचं काम पूर्ण होत आहे. तर मला तरी वाटत नाही माझ्या 6 ते 7 वर्षाच्या अनुभवावरून की आपल्याला परत ड्रिचिंगचं किंवा कोणतं बुरशीनाशक औषध आपल्या हळदीला सोडायचं काम पडेल. यानंतरचं नियोजन आपण वेळोवेळी देतच असतो. त्यासाठी आपले व्हिडिओ नक्की पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या हळद उत्पादक मित्रांना तुमच्या WhatsApp ग्रुपवर नक्कीच आपली लिंक शेअर करा. धन्यवाद.